कुंभ राशी वटपौर्णिमे दिवशी मोठी गर्दी होणार. 72 तासात घरात भयंकर महाभारत घडू शकते. श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या जातकांनो, 29 जून वटपौर्णिमेच्या पूर्व संध्याकाळी ब्रह्मांडात एक असा भयानक आणि हादरवून टाकणारा महाबदल होत आहे, जो तुमच्या पायाखालची जमीन सरकवू शकतो. वर्षानुवर्ष ज्या गुप्त गोष्टींनी आणि सुळसुळणाऱ्या शंकांनी तुम्ही रात्र झोप उडवली आहे, त्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या पडद्यामागच्या भीषण सत्तेचा थेट आता उलगडा होणार आहे. हा बदल साधासुद्धा नाही, तर तुमच्या संपूर्ण आयुष्याला, रक्ताच्या नात्यांना आणि विश्वासाने एका रात्रीत उलथवून टाकणारे वादळ ठरणार आहे. निसर्गाचे चक्र असे काही क्रूरपणे फिरणार आहे की जे सत्य समोर येईल ते पाहून तुमचं काळीज फाटून निघेल. पण लक्षात ठेवा, ही वेळ घाबरवून पाहण्याची नाही, तर एका अत्यंत भयानक भ्रमातून जागे होण्याची आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, डोळ्यावरची पट्टी आता निघणार आहे. कारण ज्यांना तुम्ही स्वतःला जीव मारलं, त्यांच्यासाठी स्वतःचं रक्त आटवलं, त्यांनीच तुमच्या पाठीत मागून कसा खंजीर खुपसला हे पुराव्यासह रेकॉर्डिंग आणि फोटोसकट तुमच्यासमोर येणार आहे. ज्या रक्ताच्या नात्यांनी आणि पैशासाठी तुमचा बाजार मांडला होता, त्याचा आता मूर्ख लखलखत चंद्रप्रकाश टराटरा फाटणार असून हे काळजाला गरे पडणाऱ्या कडू सत्य ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही ज्याला शत्रू मानत होता तोच तुमच्या पाठीशी उभा होता, की ज्याच्यावर आंधळा विश्वास ठेवला तोच तुमच्या विनाशाची वाट पाहत होता. या एकाच प्रश्नाने तुमच्या डोळ्यातील पाणी सुटणार नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याची हिंमत करा, कारण मध्येच बंद केला तर येणारे 29 जून वटपौर्णिमेला सत्याचा हा भीषण अपघात तुम्ही सहन करू शकणार नाही आणि आयुष्यभर पश्चातापाचे जाळे रचत राहाल. कुंभ राशीच्या जातकांनो, 29 जूनला येत असलेली ही पवित्र वटपौर्णिमेपूर्वी तुमच्या आयुष्यात एक अत्यंत मायाने हादरवून टाकणारा बदल घडणार आहे. वर्षानुवर्षाच्या प्रश्नांचा चक्रव्यूह तुम्ही अडकला होता. ज्या शंका तुम्हाला रात्र जागवत होत्या, त्या संपूर्ण पडद्यामागचे सत्य आता थेट तुमच्यासमोर येणार आहे. हा बदल वरवरचा नसून तुमच्या अंतर्मनाला, नात्यांना आणि विचारसरणीला पूर्णपणे ढवळून टाकणार असेल. 26 ते 28 जून दरम्यान निसर्गाचे आणि ग्रहांचे अशी काही चक्र फिरतील की तुमच्या डोळ्यावरचा भ्रमाचा पडदा कायमचा दूर होईल. यावर पौर्णिमेच्या प्रकाशात सत्याचा असा काही उलगडा होऊ शकतो की तुमची झोप उडेल. पण ही झोप भीतीचा काळ नसून एका नव्याने सत्यनिष्ठ जागृतीची असेल. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या राशी स्वामी न्यायदेवता शनी असल्याने तुमच्या वाट्याला नेहमी कठोर संघर्ष, कामात विलंब आणि टोकाचा एकटेपणा आला आहे. तुम्ही नेहमी जगावेगळा आणि पुढचा विचार करता, नात्यामध्ये प्रामाणिक राहता आणि सत्यासाठी लढता. पण दुर्दैवाने या स्वभावाने जगाने जवळच्या लोकांनी तुम्हाला नेहमीच चुकीचे ठरवले, ज्यामुळे तुम्ही आतल्या आत कुठेच राहिलात. शनिदेवाने आजवर तुमची घेतलेली कठीण परीक्षा आणि दिलेले दुःख हे तुम्हाला त्रास देण्यासाठी नव्हते, तर ते तुमच्यातील खोटेपणा जाळून तुम्हाला सोन्यासारखे शुद्ध करण्यासाठी चाललेले खडक होते. आता शनी मीन राशीत मार्गी झाल्यामुळे तुमचा तिचा काळ संपून या वटपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर कर्माचा अंतिम आणि अचूक न्याय मिळण्याची वेळ आता आली आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, सध्या तुमची राशी ठाण मांडून बसलेला राहू तुमच्या बुद्धीवर संशयाचा धूर पसरवत होता, ज्यामुळे तुम्हाला तुमचे खरे हितचिंतक कोण आणि पाठीमागून वार करणारे कपटी शत्रू कोण आहे हे ओळखणे कठीण होते. या वटपौर्णिमेच्या दिव्य आणि मंगलमय प्रभावाने राहूचा विळखा आणि त्याचा संभ्रमित करणारा पूर्णपणे नष्ट होणार आहे. याच काळात केतू आणि बुध ग्रहांची बदलणारी स्थिती तुमच्या आयुष्यात अचानक अशा काही बातम्या, फोन कॉल किंवा गुप्त गोष्टी घेऊन येईल, ज्यातील कडू सत्य ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. ज्या खोट्या नात्यांना तुम्ही आजवर छाती चितकवून धरले होते, त्यांचे गुपित पुराव्यांसह उघडे पडतील आणि पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात खऱ्या खोट्याची गाठ कायमची सुटेल. कुंभ राशीच्या जातकांनो, जेव्हा हे अपेक्षित सत्य तुमच्यासमोर येईल, तेव्हा रक्ताची नाती आणि त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवला त्यांनी विश्वासघात केल्याचे पाहून तुमच्या काळजाची नक्कीच हजेरी. परंतु अशा वेळी तुम्हाला खचून न जाता अत्यंत धैर्य आणि स्वतःला सावरावे लागेल. ज्यांना तुम्ही शत्रू मानले त्यांनी संकट समय मागून मदत केल्याचे कळले. पहा, हे वाचवण्यासाठी तुम्हाला मानाचा मोठेपणा दाखवून भूतकाळ स्वीकारावा लागेल. ज्यांनी तुमची फसवणूक केली त्यांना सुडाच्या भावनेत न पाहता स्वामींच्या नावावर सोडून देऊन माफ करा. गेले त्याचा शोक करणे, अनुभवातून धडा शिकून स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणा. कुंभ राशीच्या जातकाकडून या वटपौर्णिमेच्या दिवशी
काळे कपडे पूर्णपणे वर्ज्य करून पहाटेच पिंपळाच्या आणि वडाच्या वृक्षाला प्रदक्षिणा घाला. ओम शनैश्वराय नमः याचा जप करा आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावून शनिदेवाकडे सत्य पचवण्याचे बळ मागा. भगवान भोलेनाथांना जलाभिषेक करा आणि शनीचा कोप शांत करण्यासाठी गरीब, अपंग व्यक्ती, काळा कुत्रा व कावळ्याला अन्नदान करून त्यांची सेवा करा. स्त्रियांनी वटपौर्णिमेचे व्रत पूर्ण श्रद्धेने करताना आपल्या संसाराच्या रक्षणासाठी आणि पुरुषांनी कुटुंबाच्या कल्याणासाठी श्री स्वामी समर्थ नामाचा अखंड जप करा. लक्षात ठेवा, हा सत्याचा चंद्रप्रकाश सुरुवातीला तुम्हाला रडवेल, पण तोच तो तुम्हाला भविष्यातील मोठ्या फसवणुकीपासून वाचवू शकतो. एका अत्यंत शांत, समृद्ध आणि यशस्वी जीवनाचा नवा मार्ग दाखवेल. कुंभ राशीच्या जातकांनो, सध्या तुमच्याशी फॅन मांडून बसलेला राहू तुमच्या बुद्धीवर संशयाचा धूर पसरवत होता. त्यामुळे तुम्हाला तुमचे खरे हितचिंतक कोण आणि पाठीमागून वार करणारे कपटी शत्रू कोण हे ओळखणे अत्यंत कठीण जात होते. 29 जूनच्या वटपौर्णिमेच्या दिवशी मंगलमय प्रभावाने तुमच्या राहूच्या ह्या विळख्याला आणि त्याच्या संभ्रमित करणाऱ्या पूर्णपणे धूर आता नष्ट होणार आहे. याच काळात केतू आणि बुध ग्रहाची बदलणारी स्थिती तुमच्या आयुष्यात अचानक अशा काही अघटित बातम्या, फोन कॉल्स किंवा गुप्त गोष्टी घेऊन येईल, ज्यातील कडू सत्य ऐकून क्षणाचं तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. कुंभ राशीच्या जातकांनो, ग्रहांच्या या मोठ्या फेरबदलामुळे तुम्ही ज्या खोट्या नाजवर प्रेम दिले, छातीला कवटाळून धरले, त्यांची गुपिते पुराव्यांसहित उघडी पडतील आणि पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात खऱ्या खोट्याची गाठ कायमची सुटेल. जेव्हा हे अनपेक्षित आणि झोप उडवणारे सत्य समोर येईल, तेव्हा रक्ताची नाती आणि त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवला त्यांनी पाठीत खंजीर खुपसला असल्याचे पाहून तुमचे काळीज नक्कीच हादरवेल. वर्षानुवर्ष ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतःचा जीव झिजवला, त्यांनीच तुमच्या विश्वासाचा बाजार मांडल्याचे रेकॉर्डिंग किंवा फोटोसकट समोर आल्याने मनाला असह्य वेदना होतील. कुंभ राशीच्या जातकांनो, या सत्तेच्या वादळात एकीकडे मन दुखावले जात असताना दुसरीकडे मात्र एक सुखद धक्का देतील. कारण ज्यांना तुम्ही शत्रू मानले त्यांनी संकटसमयी देवासारखी तुमची मदत केली हे कळून येईल. ज्यांच्याबद्दल मनात कटुता होती तेच पाठीशी उभे राहिले आणि ज्यांना सर्वस्व मानले ते स्वार्थासाठी गोड बोलत होते. हे भीषण वास्तव पचवण्यासाठी तुम्हाला कमालीचा संयम ठेवावा लागेल. नवऱ्यावरील संशय, बायकोचा स्त्रियांचा मुलांविषयीचा गैरसमजांची जळमटे दूर होऊन कौटुंबिक नात्यांमध्ये एक वेगळीच सत्यता या पौर्णिमेला उजेडात येईल. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.